हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपालीज लाईफ ॲट होम. तर आम्ही चंद्रपूरवरून पुण्याला जायसाठी निघालेलो आणि हा ट्रेनमधला व्हिडिओ शूट केलेला आहे. तर जवळपास आम्ही पुण्याच्या जवळपास पोचलेलो होतो. मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. 12:30 वाजता घरी पोचलेलो आणि घरी आलेला हा पसारा बघा. तर आम्ही रूम शिफ्ट केली होती. मी गावाला असतानाच आधी तिच्या पप्पांनी जे सामान होतं जुन्या रूमचं ते सगळं या रूममध्ये आणून टाकलेलं होतं आणि त्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले होते. तर तो पसारा त्यांनी तसाच ठेवलेला, काहीच आवरलेलं नव्हतं आणि लगेच ते तिकडे निघून आलेले. आल्यानंतर हे पसारा बघून मला काही सुचत नव्हतं की कुठून सुरुवात करू, काय करू. तरी पण म्हटलं चला आपण आधी किचनपासून स्टार्ट करूया. म्हणून मी आधी किचन ओटा वगैरे मस्त असं क्लीन वगैरे करून घेतलं, छान धुईपूस करून घेतला आहे. त्यानंतर तोपर्यंत आधीच्या पप्पांनी फ्रीज वगैरे आवरून घेतली, कारण फ्रीजमध्ये पण आम्हाला बरंच सामान ठेवायचं होतं. त्याच्यामुळे फ्रीज पण क्लीन करून घेतली. जे काही फ्रीजमधलं आतमध्ये बॉक्सेस वगैरे होते ते सगळे वॉश वगैरे करून घेतले आणि नंतर मी ट्रॉल्या वगैरे पण क्लीन करून घेतलं. त्यांनी आम्हाला रूम देताना सगळं क्लीन करून दिलं होतं, पण जोपर्यंत आपण स्वतः क्लीन करत नाही तोपर्यंत मनाला काही शांती मिळत नाही. इथे माझी मुलगी पण मला हेल्प करत होती, तिचं पण चालू होतं. आणि हा बाहुबली बघा आमचा. तर एवढी मोठी बेडरोल, आधी तिला झोपायचं होतं म्हणून त्यांनी तिला बेडरोल टाकून दिलं बेडवर, कारण ती दुपार खूप झालेली होती आणि ट्रॅव्हलिंग करून ती पण थकलेली होती. तर तिचं असं चिडचिड करायला लागली होती. मग आम्ही तिला म्हटलं की चल तू झोपून जा, म्हणून तिची अरेंजमेंट करून दिली आधी. पण मॅडम झोपेल तेव्हा ना तिचं मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये यायचं, आपलं काहीतरी टाईमपास करायचा, तेच चाललेलं होतं. त्यानंतर पॅकर्स अँड मूव्हर्सवाल्यांनी हे छान असं पॅकिंग करून दिलं होतं. जे डेडिकेटेड वस्तू होत्या त्या बबल रॅपनी असं मस्त रॅप करून दिलं होतं आणि आमचं कुठल्याच प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे. इतकं छान त्यांनी व्यवस्थित सामान आणून टाकलेलं होतं. तर थँक्स टू पॅकर्स अँड मूव्हर्स. तर असं छान रॅप करून दिलेलं होतं आणि फायनली ऑलमोस्ट आमचं सामान आम्ही किचनचं लावून घेतलेलं होतं, कारण किचनच मेन असते. त्याच्यामुळे आम्ही किचनचं आधी लावून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी तिचे पप्पा ऑफिसला जाणार होते, म्हणून आम्ही आधी किचन आवरून घेतलं. त्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की जी वस्तू आपल्याला जिथे लावायची आहे ती त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवून द्यायची, म्हणजे जेणेकरून पसारा अजून जास्त आपला दिसणार नाही आणि ती वस्तू तिथेच लागेल. म्हणून आम्ही हे आमचा सोफा कम बेड आहे, तर हे कार्पेंटरला बोलवून ते लावून घ्यायचं आहे. फक्त त्याची जागा डिसाईड होती म्हणून आम्ही ते साईडला सरकवून दिलं. मॅडम बघा अजून काही झोपलेलं नाही आहे, चालू आहे टाईमपास. तर हा आमच्या हॉलमधला व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. पावसाळ्यात हा व्ह्यू इतका बघण्यासारखा असतो की खूपच. आणि इथे पिकॉक येतात लिटरली, असे खाली ना असे तिथे एक पाईप आहे, त्या पाईपावर पिकॉक बसलेले असतात. तर पावसाळ्यात जर मला पिकॉक दिसेल तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल. आणि हे आमचं शू स्टँड सगळं असेंबल करून ठेवून दिलेलं आम्ही आणि जिथली जागा तिथे नेऊन ठेवून दिलेलं. सामान शिफ्ट करणं इझी आहे, पण ते लावणं इतकं अवघड आहे. म्हणजे माझे 8 दिवस ते सामान लावण्यातच गेलेले. ते ऑफिसला गेलेत की थोडं थोडं आपलं लावायचं, पुसायचं. हेच करता करता 8 दिवस गेले. मी असा खूप काही व्हिडिओ घेतलेला नाही, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. बघा असं थोडं बहुत किचन लावून घेतलेले, डबे वगैरे जे होते ते थोडे असे लावून दिले. ही आहे मास्टर बेडरूम. तर इथं पण बरंच सामान आहे. हे काही अजून ओपन केलेलं नाही आम्ही, फक्त एक कॉर्नरला साईडला करून ठेवून दिलं, कारण आम्हाला तिथे बेड लावायचा होता कॉर्नरला. म्हणून इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे असं करण्यातच अख्खा दिवस गेला. आणि आम्ही जेवण 5 वाजता केलेलं दिवसाचं. एवढा टाईम झालेला. बेडच्या जागेवर बेड लावून दिलेला. तर अशा प्रकारे आम्ही सामान लावलेलं अर्ध
अर्धं बाकी आहे, तर ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओला म्हणजे पार्ट 2मध्ये बघायला मिळेल. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.